आता हे जे अपघात झालेला आहे त्यातले हे 3 कर्मचारी होते साफसफाई करणारे आणि तिन्ही ज्यावेळी तुम्ही इथे आणले त्यावेळी तुम्ही तपासणी केलं प्राथमिक ते इथे येण्यापूर्वीच डेड होते. बरोबर. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा या गोरगरीब मंडळींना कामावरती ठेकेदारांनी बोलवलं आणि पालिकेच्या ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आज या 3 कर्मचाऱ्यांचा जीव गेलेला आहे. हे या शहराची स्वच्छता करणारे हे कर्मचारी आहेत आणि या गटाराचं स्वच्छता करण्यासाठी त्या मॅनहोलमध्ये हे उतरले आणि तिथल्या गॅसमुळे त्यांचा जीव गेलेला आहे. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्य दिनाचा सगळीकडे उत्सव चालत असताना या ठिकाणी या ड्रेनेज लाईनमध्ये काही महानगरपालिकेचे कर्मचारी उतरले होते त्यांच्या कामानिमित्त आणि त्यांचा जागेवर 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. या केसमध्ये 2 प्रश्न उपस्थित होतात की सुट्टीच्या दिवशी कामगारांना कामावर कसं बोलवलं जातं आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी काही कामगार ज्यावेळी अशा ड्रेनेज लाईनमध्ये उतरतात त्यावेळी त्यांना जे सेफ्टी इक्विपमेंट द्यायचे असतात, मास्क पासून ते हँड ग्लोव्स पासून ते बुटापर्यंत, असं काही या कर्मचाऱ्यांना दिलं नव्हतं. आणि आता इथं नवीन वाद असा आहे की ही सिव्हर लाईन किंवा हे गटर जे आहे ते महानगरपालिकेचं आहे का BSNLचं आहे. तर आता हे सिव्हर लाईन किंवा हे गटरची लाईन आहे ना, ही भारतातली नाही आहे, ही पाकिस्तानातली अशी या भ्रष्ट अधिकाऱ्यांची टोली आहे. माझं या संदर्भात असं मत आहे की जे कोणी यात दोषी असतील या सगळ्यांना आम्ही गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. इथं काय झालंय, एका 3 गरीब माणसांचा जीव गेलाय, 4थ्या माणसाचा वाचलेला आहे. तो 4था माणूस आपल्या सोबत आहे. काय झालं ते आम्हाला सांगा व्यवस्थित. आम्ही आलो चौघजण आम्ही गाड्या लावल्या, झाकण उघडलं, 10 मिनिटं आम्ही थांबलो करतो गॅस व्यवस्था. गॅस झाला. झाकण उघडून झालं तेवढी त्या वेळी अशी रूम येते, पूर्ण ड्रेनेज नाही. एक जण खाली उतरला, तो मी खाली जातो पहिलं, मग ते जॉईंट असतो ना आमचा, पाहायला गेले ते तो म्हणे मानले कसं राहिलं, एक जण खाली आव अजून एक जण खाली गेला. तो मला आले कसं होतं, तिसरा गेला. तो मला आले वाघ तुम्ही खाली आहो, तुम्ही एकदम तुम्ही वाघ तुम्ही एक माणसा बोलवा पहिले, आम्हाला कसं हो राहिलं, घाबराट हो राहिली. लोकांना हाका मारला, बडा लोक आले, जमा झाले. एकाला वाचवायला दुसरा गेला, दुसऱ्याला मी पण जाणार होतो, पण मला वर घेता येईना त्यांना, मागशी काही नसतं.